आजच्या पक्षप्रवेश सोहळ्यासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचे लोकनेते, आपल्या महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री आणि आपल्या शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, विधिमंडळातील माझे सहकारी आदरणीय सुभाषजी बाबर, ज्यांचा एवढ्या मोठ्या ताकदीनं प्रवेश झाला, म्हणजे खऱ्या अर्थानं पेलवानासारखा प्रवेश झाला, ते चंद्रहार दादा, दीपालीताई, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर आणि हजारोंच्या संख्येने या पक्षप्रवेशासाठी उपस्थित असलेले सर्व बंधू आणि भगिनींनो, चंद्रहारजी, मी शिंदे साहेबांच्या वतीनं तुमचं मनापासून अभिनंदन करतो की उशिरा का होईना पण तुम्ही चांगल्या रस्त्यावर आला. तुम्ही जिल्हा परिषदेचे सदस्य होता, तुमची पेलवान म्हणून ताकद अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आहे आणि आवर्जून हजारो संख्येने जमलेल्या युवा पिढीला मी एक महत्वाची गोष्ट सांगतो की ज्या वेळी मी चंद्रहारांना भेटलो किंवा ज्या वेळी चंद्रहार शिंदे साहेबांना भेटले, ते मला काय तुम्ही देणार आहात हा प्रश्न देखील चंद्रहारने विचारला नाही. एकच गोष्ट सांगितली की जो मी रांगडा खेळ खेळतो, कुस्ती, तो मला आंतरराष्ट्रीय दर्जाचा बनवायचा आहे आणि त्याच्यासाठी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेनं मला पाठिंबा द्यावा. एवढ्या पाठिंबावर आज चंद्रहार पाटलांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय. हा एक नवा आदर्श त्यांनी घालून दिलेला आहे. सुभाषजी, तुमच्याबरोबर जसे पेलवान आले तसे आता महाराष्ट्रामध्ये शिंदे साहेबांबरोबर देखील पेलवान आले. कारण चंद्रहारचा आवाका फक्त सांगली किंवा साताऱ्यापुरता नाही, तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे आखाडे आहेत तिथे चंद्रहार पाटलांचं नाव असल्यामुळं महाराष्ट्रातले सगळेच पेलवान आता एकनाथ शिंदे साहेबांसोबत आहे. ते सांगायला काय कुठच्या भविष्यवाल्याची आता आवश्यकता लागणार नाही. आणि चंद्रहारनं सांगितले की हा ठाण्याला कार्यक्रम असताना मीच त्यांना सांगितलं की ते मला म्हणले 10,000 लोक आणतो, 15,000 लोक आणतो, पण मी साहेब त्यांना सांगितले की ठाण्यामधला कार्यक्रम आहे. आता ठाण्यामधल्या कार्यक्रमानंतर चंद्रहारजी तुमची जबाबदारी वाढलेली आहे. आता सांगलीला जो तुमचा कार्यक्रम होईल त्याला आपण सगळ्यांनी मिळून 1,00,000 शिवसैनिक त्या ठिकाणी गोळा करू आणि खऱ्या अर्थानं या सांगली जिल्ह्यामध्ये फक्त आणि फक्त ताकद जर कोणाची आहे तर ती एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेची आहे, हे आपण दाखवून देऊ आणि त्याच्यासाठी आजपासून आपण कामाला लागू. साहेब, मी तुमच्या आदेशानं चंद्रहारच्या त्या आखाड्यामध्ये देखील गेलो होतो. साहेब, लहान लहान मुलं बघितली, ग्रामीण भागातली मुलं बघितली आणि चंद्रहार पाटील खऱ्या अर्थानं मराठमोळ्या खेळांसाठी काय करतायत हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या लक्षात आलं. आणि म्हणून चंद्रहारजी, हा तुमचा पक्षप्रवेश जो आहे त्याचा तुम्हाला पश्चाताप होणार नाही याची जबाबदारी जशी शिंदे साहेबांची आहे तशी शिंदे साहेबांचे सहकारी म्हणून आमची देखील सगळ्यांची आहे. कारण तुम्ही ज्या विश्वासानं आज शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारलंय, मला देखील पत्रकारांनी विचारलं की आज चंद्रहार पाटलांचा प्रवेश होतोय, नक्की तुमच्या भावना काय आहेत? साहेब, मी एकच सांगितलं की याचं कारण फक्त आणि फक्त एकनाथ शिंदे साहेब आहेत. 2.5 वर्षामध्ये घेतलेली कार्यकर्त्यांची काळजी, 2.5 वर्षामध्ये घेतलेली महाराष्ट्राची काळजी, 2.5 वर्षामध्ये घेतलेली महिला भगिनींची काळजी, ज्येष्ठांची काळजी, तरुण सहकाऱ्यांची काळजी, आणि म्हणूनच एकनाथ शिंदे साहेबांबद्दल नुसत्या महाराष्ट्रामध्ये नाही तर देशामध्ये आकर्षण आहे आणि त्या आकर्षणापोटी आज चंद्रहार पाटलांनी शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारलेली आहे. मला असं वाटतं की चंद्रहारची तर जबाबदारी आहेच, पण सुहासजी, तुमची, माझी आणि जमलेल्या सगळ्या शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची आता जबाबदारी आहे की ज्यावेळी सांगलीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था होतील, ज्यावेळी नगरपालिकेच्या निवडणुका होतील, महानगरपालिकेच्या निवडणुका होतील, त्यावेळी आपल्याला विश्वासात घेतल्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्था होऊ शकत नाही, येऊ शकत नाही. एवढी ताकद आपण सगळ्यांनी मिळून निर्माण केली पाहिजे. आणि आजच्या चंद्रहार तुमच्या पक्षप्रवेशानं एक सिद्ध झालेलं आहे की माननीय एकनाथ शिंदे साहेब हे सर्वसामान्यांचे नेते तर आहेतच, पण तुम्ही ज्या शेतकरी कुटुंबाचा उल्लेख केला, अशाच शेतकरी कुटुंबातनं लहानाचा मोठा झालेला एक माणूस महाराष्ट्रावर प्रेम करतो, आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांवर प्रेम करतो आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो. हा देखील इतिहास एका शेतकऱ्याच्या कुटुंबातल्याच मुलाला लिहिलेला आहे. त्याच्यामुळे तुमच्यावर अन्याय होणार नाही याची खात्री आमच्यासारख्या सगळ्या कार्यकर्त्यांना आहे. आणि म्हणून राजकारणामध्ये कोण लहान आहे, कोण मोठा आहे, कोण मोठा भाऊ आहे, कोण बाप आहे, याच्यावर फार मोठी चर्चा चालू आहे.
पण बाप तो बाप ही होता हे तुम्ही सिद्ध करून दाखवलेलं आहे. आणि साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करताना आम्हाला देखील अभिमान आहे की ज्या ज्या ठिकाणी आम्ही महाराष्ट्रामध्ये जातो किंवा ज्या ज्या ठिकाणी आम्हाला कार्यक्रमाच्या निमित्तानं जाण्याची संधी मिळते तिथे आम्ही शिंदे साहेबांचे कार्यकर्ते म्हणून जातो, शिंदे साहेबांचे मंत्री म्हणून जातो, याची देखील जाणीव आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना होते. तिथे महिला भगिनी भेटतात, महिला भगिनी सांगतात की आमच्या आयुष्यामध्ये क्रांतिकारी निर्णय घेणारे जर कोण असतील तर आमचा तो सख्खा भाऊ नाही तर सख्या भावापेक्षा प्रेम करणारे एकनाथ शिंदे साहेब आहेत. हे ऐकण्याचं भाग्य देखील आम्हाला महाराष्ट्रामध्ये मिळतं. आणि म्हणून मगाशी मी तुम्हाला म्हटलं की तुम्ही आता योग्य रस्त्यावर आलेला आहात. तुमच्या या प्रवेशाचं सार्थकी लावणं किंवा तुमचं भलं करणं हे एकनाथ शिंदे साहेबांच्या हातात आहे आणि ते देखील तुमच्यावर भविष्यामध्ये कधी अन्याय होऊ देणार नाहीत ही खात्री देखील आज राज्याचा उद्योग मंत्री म्हणून या ठिकाणी बाळगतो. माझा जो उल्लेख या ठिकाणी केला की मी उद्योग मंत्री आहे हा देखील साहेबांच्या समोर शब्द देतो की तुमच्या सांगली जिल्ह्यामध्ये सुहासजी ज्या ज्या ठिकाणी उद्योग निर्माण करण्यासाठी तुम्हाला MIDC लागतील त्या शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण उद्योग विभागामार्फत नक्की करू हा देखील शब्द देतो. पुन्हा एकदा चंद्रहार पाटलांनी एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारलं त्याबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि तुम्हाला कुठच्याही पद्धतीचा पश्चाताप होणार नाही ही खात्री देऊन माझं मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. सन्मान्य अनाथांचा नाथ एकनाथ या राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि या सध्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब बोलतात. एकदा हात वरती, जोरदार टाळी.